हा कश काय तुम्ही कुठं होते ती काय करायला गेलती तिकडं बाबो आता कोणत्या दवाखान्यात आहे नाशिकला कवाशी झालंय बरं जावाई काय काळजी करू नका तिच्या जवळ कोण आहे हा का तुम्ही आता घरी आहे का तिच्या जवळ आहे तिच्या जवळ आहे का बरं ठेवा मग मी ना लगेच येते चालू गाडीनं बाई या पुरीनं काय वाढवा करून ठेवला आता काय करायला गेलती काय ना एवढी तर शांती कुठं गेली काय ना पाहते आता ही कुठं गेली पटकन पाव दे येला बाई पार या इटांचे ना पार तुकडे तुकडे झाले यांचा ना असा जीव आहे एवढा एवढा दगड कुठं असला ना तरी आणून ठेवतील आता हे तुकडे टाकडे कुठं गोळा करीत बसू बरं एवढले शे हां ऐ शांता ऐ पुरी अगं इकडे ये काय हो सासूबाई तो गंगाराम कुठं गेलाय अहो ते गेले ना इकडं कुठं तरी ते मला म्हणा ते तेवढे बारीक निरीक तुकडे टाकडे सगळे एक ठिकाणी ढीग घालून ठेव म्हण आई आता खवा येतो मानिसा कापारा चाललाय असा का हो सासूबाई काय झालं पडल्या काय कुठं अगं मी नाही पडले बाई हा? पाहुण्याचा फोन आला आपली ताई आहे ना हांडा घेऊन पडली आता कुठं लागलंय किती लागलंय काय माहिती बाई ताई पडल्या हा बाई, आता काय करावं हे बी अजून येईना फोन आला होता का फोन केला पाहुण्याने मला म्हणा तुम्ही ताबडतोब या पण मग आता जायला मला पैसे पाहिजे ना आता कवा शिक येतो तो तुम्ही ना टेन्शन घेऊ नका एक तर तुम्हाला बीपीची गोळी चालू आहे आणि ना थोडे शांत वय येतील आहे मग यांच्याकडून ना पैसे घ्या आणि जा घाबरू नका मला एकटीला जायला सुद्धा हे झालंय असं नाही जायला नाही तर मग यांना तुमच्या संग पाठवते वाटले तर तुम्ही टेन्शन नका घेऊ पुढे दवाखान्यात नेले का नाशिकला ऍडमिट केली नाशिकला ऍडमिट केलं हा. भाई जास्त कमी असन तवाच केली असन हा ना बाई माय आता पायाचा कापर व्हायला लागलं ना हो बाई हे माणूस कुठं गेलं हा ते बा आले तिकडून हो अहो या ना इकडे पटक्यान आलो काय कालवा चालला यांचं एक काय माहिती कामं सोडले तर घेतं का थांबले आत्या तुम्ही ना या बाय घाबरू नका तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला जास्त होऊन जाईल मग आई काय झालं तुला अहो अरे बाबा तुम्हाला त्या पोरीचं सांगते. काय वाढवा करून ठेवलंय काय नाही बरं का हो? कुणाचा दीदीचा आपल्या काय झालं तिला पाहुण्याचा फोन आलता काय हांडा घेऊन पडली का काय झाली काय बाबा तिला एक काही काम धंदा करताना नीट बघतच नाही ते काय आता नीट बघत नाही आता काय झालंय आता आपण इड ती तिड हो बडबड करीत बसायचा टाइम नाही हा ना. त्यांचं कापरं राहील आत्या तुम्ही उठा बरं मला पैसे दे ते म्हणा चालू गाडीनं पटकन निघून या तो दाजींना फोन केलाय पैसे तर आहेत का एवढे खिशात आता माझ्या आहेत बरं, जेवढे बरं. असतील तेवढे द्या नाही आहेत हे बघ 10,000 रुपये आहेत. जा घेऊन मला बसून द्यायला येतो का तुला गाडीत बसून देऊ का धरा बाबा मा आता ना मला इड उभं राहावानी बरं का आत्या हा. 10,000 रुपये आणि परत जर लागले तर फोन करा मी याला घेऊन पाठवते वाटले तर चालेल ना आता दवाखाना आहे आता ते काय आपलं घर आहे का ते हा हो हा. ओ, वा बसून द्यावा आत्यांना चाल मला बरं बसून मी आईला गाडीत बसून देतो हा हा चल आई बाई ताई पडल्या किती लागलं आणि किती नाही काय डोक्याला ताण झाला बाई नाशिकला नेले म्हणत्या म्हणजे थोडं जास्तच लागेल असेल काय बाई डोक्याला ताण करून घेतला त्यांना सांगतो आम्ही थोडं हळूहळू कामधंदा करी जा पण नाही त्यांचा स्वभावच लय तापड सारख्या बौरीवाणी फिरत राहत्या हां पण घेतला ना वाढवा करून आता चला आता काय होतं काय नाही मात्र डोक्याला टेन्शन झालं हे गेले आता सासूला बसून द्यायला चला आता मी फोन करून पाहते चला बहिणी का आलोय सुट्टी भेटली तर बहिणीच्या घरी आलोय आज पण मग घरी जवळ आलोय आता पण बहीण आहे घरी आहे का नाही काय माहिती बा रक्षाबंधनला तर आलोच नाही मग आज कधी मधी यावंच लागत मस्त झालं त्याच्या का पाऊस पाणी व्यवस्थित आहे बा जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरेला नंद लाला रे गोपाला गवाळा निसाऱ्या निघून गेल्या मथुरेच्या बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला. चला आता बहिणी का जाऊन येऊ. बाई गवऱ्या सगळ्या ठेवल्या आता इकडं झाकून चांगलं पॅक बांधून घेतलंय पण भिजल्या नाही म्हणजे बरं होईल. एक तर पाऊस असा जोरात राहतोय का बास रे बास. अजून एक चराट आणून परत बांधून टाकावं का काय. अक्का तर इडच दिसते. अक्का काय करते. हे बाय काय रे बरं आहे का. हा बरं आहे. तुझं. माझंही बरं आहे म्हणजे एकही असं पाण्या पावसाची तयारी आता. हा गावऱ्या झाकल्या हम्म. ते बाजूने दिलं चिपाट लावून सगळं. मग त्याच्यावर तर कागद आहे ना. वरून कागद आहे पण त्या कागदावरून परत हे लावून दिलं. चिपट. हा हा म्हणजे पाणी खाली. हा खाली निसरून जाईल. काही नाही आलं तुला बेटा. का रे पिनू भाऊ हा बोल. तू तर माशी बोलूच नको बाबा आता. आता काय आहे रे अक्का काय रागावली तुम्हाला. अक्का म्हणू नको आणि ताई म्हणू नको. तू मला लग्नाला आला का नाही मला ते सांग आधी. अगं आला का नाही म्हणजे थोडं समजून घ्या अक्का. हा माझी ना दुबईला मी कामाला आहे. दुबईला दुबई. कामाला लागला. दुबई हा. तिकडं कामाला लागलोय मला सुट्टी भेटली. तो लग्नाला नाही येता आलं मग आता काय करते. अरे बाबा तुझ्यासाठी नेवर देवासारखा असा 10,000चा सफारी शिवला होता म्या. नाही मलाही हा. माहित होतं अक्का. मलाही मस्तीड वाटत होतं अक्काच्या लग्नाला जावा ना अक्काच्या लग्नाला जावा. पण मग साहेबांनी सुट्टी नाही दिली ना. तुला माहितीये ना इकडं आपली सख्खी बहीण आहे मानेल बहीण आहे ना. ए अक्का तसं नाही राहत. सख्या बहिणीपेक्षा मानेल बहीण जास्त जीव लावती. हा हे प्रेम असतं. आणि आता मला लग्नाला 8-9 वर्ष झाले तेव्हा आता शिवगावलाय ना रे. अगं आत्ता महिनाभर सुट्टी आलो या बाई परवा दिवशी आलो आज लगेच तुझ्या घरी आलो. मग गावातल्या लोकांनी सांगितलं महाजनपूरला देले म्हण ती शांतताई. हा मग बारक्यांच्या तिडे दिली म्हण. तुमचं आडनाव बारके. हा हा बारकीच आहे आमचं आडनाव. मग बरोबर आलो बघा घरी मी असं हा. शोधित हा आणि मग झाली योगायोग तू माही गाडी जाऊ दे. बरं झालं एवढ्या दिवसांनी कवाय ना आला. आठवण आली बहिणीची तुला. हा येतच होती ग ती. का रे पिनू बोल. मला एक फोन तरी केला का तू. अरे अक्का तुझा नंबर आहे ना मी डायरीत लिहून घेतला होता. हा पण मी जेव्हा कामावर गेलो ना हा. ती डायरीत कुठं बसमध्ये हारून गेली. काय डायरीत लिहून घेतला. दुबईला कामाला गेला नंबर डायरीत लिहितो का. अरे मोबाईल मध्ये करायचा ना सेव. अगं तेव्हा मोबाईल माझा छोटा होता अक्का. आता मोठा घेतला म्हणून आज झालं. काहीतरी बाता ठोकीत राहतो. नाही ना मग या बाय तू जर मला आठवण येत नसती हा. तर मी तुझ्या घरी शोधित आलो असतो का सांग बर. बर जाऊ दे आता चल चल मस्त तुला चहा करते चल. हा चहा दे पण पहिलं पाणी दे बा. पाणी ताण लागली. अरे बाबा पाणी पे चहा पे जेवाय बस लगेच चल. पण अक्का तो चांगला आहे का इकडं. मग बाबा आता काय सांगतो मा इतकं मोठं आहे शेती वाडी. का रे अक्का. हा मग दाजी काय काम करते. अरे बाबा दाजी ना आमची मस्त शेती आहे. हा पण आता काय आहे, यंदा पाणी पाऊस नाही मग त्यांना म्हणले घरी बसायचं ना तर कंपनीत जा. मग जाते टेम्परवारी कंपनीमध्ये. बरं आहे ना तेवढं 7-8 हजार रुपये येत असतील. हा मग तेच ना. म्हणजे तुमचा परपंच वरचीवर दखतो. वरच्या वर चहा साखर सुटती ना. हा मग आणि मग पण जाऊ द्या का मला आवडलं बरं का. मस्त वातावरण आहे तुमच्या मळ्याचं इकडं. अरे बाबा तुला सांगते एवढं मोठं घर इथून तर त्या तिथपर्यंत 10-12 एकर जमीन आहे. हा ना. हा मामस कल्याण झालं काही डोक्याला ताण नाही राहिला. चांगलंय जाऊ दे. हा. मग तेच पाहायला आलो होतो मी. हा हा नाही, मला मस्त आठवण यायची अक्काचं काय आहे काय नाही. हा मग का रे अक्का. हा मग दाजी कशी काय. दाजी हा स्वभाव बिभाव. स्वभाव अरे बाबा एकदम लय भारी माणूस आहे. म्हणजे मला देव माणूसच भेटला. देव माणूसच आहे. मला असं शब्दांनी दुखवीत नाही कधी. पण तुला माहितीये का अक्का हा तू पहिली लई जुंगली होती ग. हा 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 ना मी इड तो पै आलो हा पण तरी ओळखू आहे ना तू. हा ना मग कसं काय ओळखलं तर. अहो, तसंच ओळखलं म्हणलं हीच असावं बा. म्हणजे
हे तोंडुळ्यावरून ओळखलं. हा हा पहिली बारीक होती, आता थोडी तब्येत सुधारलीच आहे नाही ना. आता काय इकडे आल्यावर तू गुटगुटीत झाली. हा दाजीनं काय तुला लाडू वगैरे लावले काय खारी खोबऱ्याचे? गबस नको टिंगल करू, आवर तुला लई नाही सवय नाही तू पहिलं. एवढी जाडी नव्हती पण हा नव्हती, पण ते लग्न झाल्याच्या नंतर सुधारलेच थोडी. म्हणजे मानवलं बा. हा बरं बरं चांग झालं. तुला पोरं किती झाले? मला ना 2 पोरं आहे ना बाबा. दोन्ही मुलाचे का? हा नाही एक मुलगा एक मुलगी. हा मुलगा काय करतो? अरे लहान लहान आहे अजून, तिकडं हॉस्टेलला टाकेली त्यांना. म्हणजे इकडं नाहीच बा. हा इकडं कसं आहे, मी राहते शेती कामात, हे राहते शेती कामात, कधी कधी कंपनीत, आणि मग त्याच्यामुळं पोरांचं शिक्षणाचं नुकसान नको म्हणून आम्ही दिलं हॉस्टेलला टाकून. म्हणजे दोघही तिकडे बहीण भाऊ. हा ते कसं आहे, पोरं आहे ना घरी अभ्यासच करीत नव्हते. हा ते काय इकडे लाडके. हा आणि मग तोही सासू सासरे सासरा आहे ना नाही आहे, पण सासू आहे मला चांगली. सासरा वारला का? हा माझी सासू आहे ना, चांगला स्वभाव आहे सासू. चांगली आहे का? हा मग का तो दावणीत? नाही माझी सासू चांगली आहे, नवरा चांगला आहे, घरचे आखे चांगले भेटले मला. म्हणणं तुझी तब्येत झाली बरं का? हा. नो टेन्शन. नो टेन्शन. नाही बरं आलो मी तुला भेटाय. हा हा बरं झालं आलं. का रे अक्का? हा 8-10 वर्षानंतर आपली भेट झाली पाहिजे. हा तेच ना मग. काहीतरी देवाची लीलाच. हा मग तुला आली 8-10 वर्षांनी आठवण का चला बा जावा अक्का का नाही का. अगं मला तिकडून जर सुट्टी भेटली असती तर मी तुझ्या दाराची माती थोडी केली असती. बरं ते जाऊ दे आता, मा नको रडगारानं. तो कस काय चाललं? हे माझं लय टकाटक. हा ना. हा मग? एकटा जीवन सदाशिव. अजून एकटा जीव आहे का? अजून एकट्याचे काही पोरबीर पटवली का नाही? झालं कुठं पुरी पटी ती. अगं तिकडे आहे ना काच्या पुरी आपले लोकच नाही तिकडे. नाही का? नाही ना. अरे देवा, मग आता. मग मी तेवढ्या कामासाठी तो कालो अक्का. हा ना, हा म्हणजे तू आला तो जमवायसाठी इकडं. हा म्हणलं हा? पाय बा अक्काला सांगू, अक्काच्या कानावर दाजी तरी पाहती. तुला माहिती आहे अक्का बरोबर कुठं तरी आपलं जिंगाट जमून दे. हा असं म्हणून आलो अक्का. हा तसं तुला बामटा आहे. ते जाऊ दे. मग बहीण काला केली? भावासाठी नाही मग कासाठी. बरं आवर, असली एखादी पोर ना इकडं तर मग टाकू वाजून तो. गरीबाची कोय ना पाय, पण भावाला एकदा बुजून घालू दे तिला बुवा. हा नाही गरीबच पाची बरं का. म्हणजे ती कशी आहे, कामधंदा करील, आणि आता कामाची काय गरज आहे, तू दुबईला आहे म्हणल्यावर आता काय. नाही आता पैसा आहे. हा? मग आता काय तिकडं पावड्याने पैसा वडीत असेल. हो ते तर जाऊ दे, पैसा भरपूर आहे, पण चांगली मुलगी पाहिजे. परपंची. हा पावड्याने पैसा वडीतो, आणि बहिणी का आला हात हलवीत आला का काय घेऊन. अरे का अक्का हा आणणार होतो मी खाऊ बिऊ, सोन पापडी, काहीतरी गुलाबजाम. हा आणि मला तर पहिले पण माहिती तुला ते गुलाबजाम आवडत्या. हा ते पाहिलं तुमच्या गावात बर का. हा. आणि तुमच्या गावात तर हॉटेलाचा पत्त्याही नाही. अरे बाबा इकडे खेडगाव आहे, मग इकडं काच हॉटेल. मला वाटलं होतं तो गाव मोठा असेल म्हणून इडच घेऊ बा खाऊ बिऊ तुम्हाला. त्या तिकडे येता तिकडे त्या नाक्यावर दुकानं राहते, तिडूनच आणायचं ना. तिड नाही उतरलं, डायरेक्ट बसतोय गावात आली ना. हा असं झालं ते. बरं जाऊ दे चाल. बरं का रे अक्का, हा पण जाऊ दे तो मला आवडलं टाकाटक, काय टेन्शन नाही. हा ना, हम्म. तोय होईल आवर, तोय कल्याण करून देते मी. हा तेवढं पाय बा आपल्यासाठी. मा तोंडा का पाय बा. अरे बाबा तोच तोंडा का पाहते एवढ्या दिवसापासून. हा ना. हा पण तोच माग पाठ फिरवली होती. हा हा, ते- आला आता 8-10 वर्षांनी उगावला. हम्म. मग जाऊ दे आलोय ना, पण हा तुला तर सोडलं नाही ना 10 वर्षात. हा नाही या बाय, सख्या भावापेक्षा तुम्हाला जास्त ये. हाय का ना प्याराची. हा सख्खे भाऊ नाही एवढे हे करती, पण तो लग्नाच्या आधी बी तू मला कधी अक्काशिवाय बोलला नाही. नाही खरं. हा? आणि आता बी कसं कवाय ना, एवढ्या दिवसांनी कवाय ना सापडीत आला. आलोच म्हणजे बाई. तुला माझ्याबद्दल काहीतरी आदर्शाची भावना आहे आहे, ना. मग. असं. चल मग मला पाणी तर दे. हा ह्याला दुष्काळात 13 महिना करून ठेवलाय तायडीने एक. काय हातानं उद्योग वाढवून ठेवलाय. तायडे आहे ना, कामं करताना स्वतःची काळजी घेत नाही. काय नाही, आई आले ना की आम्ही दोघं नवरा बायको जाऊन येतो. किती केलं तरी ती आपली बहीण आहे, तिला भेटणं आपलं कर्तव्य. आई आता कधी येते काय माहिती. मला तर असं डोक्याला वाटायला लागलं तिला काही जास्त कमी झालं नाही ना. आज जर आईचा बघू फोन आला तर ठीक आहे, नाही तर ना उद्या सकाळी आहे ना
पहिलं आम्ही दोघंच जातो मग. ए जाऊ दे बा, लई जेवण झालं टारकावून. बरं काय बा खेडे गावात पण मग जेवण आहे किती सुपर झालं. गोराण्याची भाजी, बाजरीची भाकर, भात. आयला लई टारकावून जेवण झालं. असं जेवणच तिकडं सुद्धा भेटलं नाही मला. काय सांगायचं, दुबईला पैसा भरपूर पण खाणं व्यवस्थित नाही. त्याच्यामुळं आहे ना माणसाला असं वेगळंच वाटतं बा. तसं इकडं पाय सगळं गावठीच, काही गावठीच. बरं आहे, चाल बस. ऐ. का हो? राम राम. राम राम. कोण आहे तुम्ही? कोण तुम्ही? हायला चोराच्या उलट्या बॉम्बा. आता माझ्याच घरी इथं बसलायस तू आणि मला विचारतो का कोण आहे? म्हणजे तुमचं घर आहे? माझंच घर आहे. ये हा. काय कधी पाहिलं नाही ना हो. होय. तू कोण आहे? मी आपल्या शांतताईचा भाऊ आहे. शांतताईचा भाऊ? भाऊ. हायला मी तर तुला आजपर्यंत कधी बघितलं नाही. अहो मी इड नाही, मग मी तिकडे आहे दुबईला दुबईला कामाला आहे. कामाला आहे का? काय काम करतो दुबईला? दुबईला कंपनी. कंपनीत आहे होय? कंपनीत. चांगलंय. मग आता तिच्या लग्नाला येईल नव्हतो. हा मग लय दिवसानं सुट्टी भेटली बर का. हा मग बहिणीची खत वाटली हा. लय दिवसानं. मग आलो तिच्या गावाला विचारित. होय. कुठं आहे मग तुझी बहीण? आहे ना घरात भांडे कशी. घरात भांडी घासते का? शांते, ए शांते. काय हो, आले का तुम्ही? हा. कधी आले? हे काय आत्ता चालू? हा ना, हा. बसा ना. नाही मी बसतो. हा आओ, हा. मा भाऊ आलाय. हा तुझा भाऊ? हा बसा बसा. शांते, हा मला एक सांग. हा 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 पण म्हणतो माझी बहीण, हा तू म्हणती माझा भाऊ. हा. ना ह्याला मी लग्नात कधी बघितला, किती वेळा तुझ्या घरी असेल ना, गावात साधा ह्याला बघितला. हा तुझा भाऊ कसा काय मला सांग. आओ माझा गुरु भाऊ येतो. गुरु भाऊ आहे वय? हा तरी म्हणलं तुझं सगळं ते मावस भाऊ म्हण, चुलत भाऊ म्हण, हा. तुझा भाऊ म्हण, सगळे मला ओळखतात. नाही माझी गुरुबाईनी. गुरु भाई नाही वय? का ग ताई? हा. ये कोण आहे बुटक वांग? ए बाबा, अरे काय काय बोलू राहिला तू? मग आता काय? अरे मा नवरा आहे तो. कोण ये? हा मग. का? हा. ये दाजी आहे? आणि मग आईला मी तो ओळखलंच नाही ग. तुला काय वाटलं? मला काय वाटलं इथं शेजारी घरी आहे ना तुमच्या, हा. तिथलं पोरगच आहे काय. नाही नाही, ते दाजी इथे. मी कधी पायल नाही, लग्नाला नाही. बरं दाजी, मी पायल नाही बर का, एवढं काय नाराज होऊ नका. नाही असू दे असू दे. नाही नाराज नाही मी. नाही तर मग चाल पाहुणा आला आणि काही मला बोलायला लागला असं नका म्हणू. नाही नाही तसं काय नाही. मग जेवण वगैरे झालं का? जेवण केलं अहो मस्त. ताईना गोराण्याची भाजी केली होती, बाजरीची भाकर, भात, लोणचं. होय. आज तिच्या एक तर हाताला पाहिलं पण चव. तेव्हा आम्ही जेवण लय भारी झालं मग. चांगलं आहे. खाव ते जाऊ द्या, मरू द्या बाकीचं. पण गाडी भेटली का सासूबाईला? हो गाडीत बसवून दिली मी. दिली ना? हो नाशिक गाडीत बसवून दिली. हा बाई, मला तर तुम्ही गेले तसं माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलं बाई. म्हणले ताईंच्या किती लागेले किती नाही. हा आता असं करू आपण, उद्या काही ना आपण दोघे जण जाऊ बाई. नाही गेलंच पाहिजे तर. हा तायडीला किती लागलंय काय झालंय बघितलं पाहिजे जाऊन. मग तेच ना, आणि थोडेफार पैसे घेऊन जाऊ परत. हा पैसे घेऊन जाऊ आपण. हा पण मी काय म्हणतो शांते, हा. आता पाहुण्याचं जेवण वगैरे झालं ना? हा जेवला तो. मग पाहुणा कधी निघणार आहे? ते आता निघायचं कसं, आता तो लई दिवसाने आलाय ना, हा मग राहील आजची रात्रभर. एक तर तो लई लांब आहे ना कामाला, दुबईला आहे फार. हा का? मग एवढ्या लांबून त्याचं येणं होत नाही 8-8, 10-10 वर्ष. थांबतो एखाद दिवस. आता तुम्हाला सांगते, तुम्ही लग्नात तरी पाहिलं का त्याला? नाही पाहिला. मला लग्नाला नव्हता. माय माऊस भाऊ होते, फुई भाऊ होते, सगळे होते, पण हा नव्हता लग्नाला. मग तो आता एवढ्या दिवसाने आला. असं आहे. होय. चांगलंय. मग आता बाय तू काय कर माहिती का, आजचे दिवस थांब. हा बरं थांबतो. का? संध्याकाळी ना तो दाजींना थोडं मटण आणाय सांगते.
तुला चालेल. हा आणि मग जेव्हा आणशाल काय? नाही आणू की. नाही नाही आणशाल का म्हणजे आणतीलच ना ते, का बरं नाही आणणार? बर बर खातोय ना तू? खातोय. का काही माळबीळ घातली नाही दुबईला नाही जाऊन? नाही माळीचं ना आपलं बरं नाही. नाही ना. हा चिकन खातो का मटण खातो? दोन्ही चालतं मला. दोन्ही चालतं ना. चिकन चालेल, मटन चालेल. मग जाऊ द्या, किलोभर चिकनच घेऊन येतो. ओ हा. चिकन नका आणू. मग? एवढ्या दिवसाने आलं मस्त 1 किलो मटण आणा. बकराचा आणा हा तुमच्या घरी. मग मी तरी म्हणल ताईच्या घरी गेलो मटन तरी खाऊन आलो हा असं. बर बर. मस्त भाजी बनविते तुला हा आणि मस्त जेव खाऊन सकाळ जाय वाटलं तर. हा सकाळी जातो ना. मग तिकडे केव्हा जाणार तू दुबईला परत आता? दुबईला आता 26 तारीख दिली. हा ना. हम्म. 26 तारखेला निघणार आहे का? हा येडून निघणार. हा मग आहे अजून 2-4 दिवस. हा आहे. 26 तारखेपर्यंत मुक्काम का आता इकडे? नाही हो. गावाला. गावाला हा का? तुमच्या तिकडं आजच्या दिवस तुम्हाला पाहुणा सण व्हाय ना दाजी. नाही नाही तसं मी काय म्हणालोय का? अरे त्यांच्या मनात तसं काही नाही, ते इरी विचारित होते बा असं 26 तारखेपर्यंत तिकडे का गावाला थांबणार आहे का असं. आणि शेती बिती आहे का घरी? हा मग किती आहे शेती? 40 बिघे. 40 बिघ. अरे वा चांगलंय. 40 बिघे म्हणजे 20 एकर आहे. 20 एकर. घरबीर कसले? साधं आहे का चांगलं बांधलंय? तुमच्यासारखंच पत्रेच. पत्र्याच आहे. घरी कोण कोण असतं मग? घरी आहे ना भाऊ जाय. होय. आई वडील? आई वडील वारले. अरे अरे वाईट झालं. कदाची हा आई वडील वारले बर. आणि चुलत भाऊ जाय. काय कोणी नाही कोणाचं. या जगात खरंच कोणी नाही कोणाचं. आणि मग ते ना माई लय हाड करायचे. मग मी रागा वायतक बी नाही ना. माझा एक गावातला जोडीदार होता. बर. तो म्हण चाल बा. कुठं? कुठं? कंपनीत. कंपनीत. म्हणजे मग आज दुबईला कंपनीत नेलं का? वा वा चांगलंय चांगलंय. दुबईला गेलो. तिथे 15 दिवस तर काही कर म्हणा. हा मग त्यांच्या नेत्यांना पोरं एका खोलीत 5-6 जण असे राहायचे. मग आपक गेला टाइमपासून गेलो. मग तिकडे गेलो तर मला चांगलंच होत गेलं. चांगलंय चांगलंय. मग आलो तुमच्या घरी आज. बर का हो 7-8 वर्ष झाले कंपनीत लागलो. हा बर का हो हा टॅटिंगला जाऊ मी कामाला लागलो बर. तर खाली 25,000 रुपये पेमेंट होत. फक्त 25,000? खाली 25. अरे बापरे. मग आता किती? आता 3 लाख रुपये. 3 लाख रुपये? हो पेमेंट. 3 लाख रुपये पगार आहे म्हणलं काय मला तर खरं वाटत नाही. हो दाजी. हा दुबई ती तिथं कचरा पाहिला नाही. काय म्हणता? हो म्हणजे कचरा कुठंच नाही पडलेला? कुठंच नाही. एकदम स्वच्छ. हा चांगले. बर का हो? हा तुम्ही चाईन केवढेल की? ही चेन वय ही 15,000ची चांदीची आहे नाही? खाली हा 15,000. मग काय? अहो मी भरपूर केलंय. भरपूर केले. हा गळ्यात केलं, हातात केलं. पण मग तिकडं आम्ही ना हा आम्हाला इकडं काय तोळाय? सोनं 75,000 रुपये तोळा आहे. 75. हा अहो आमच्या तिकडं आहे हा. ना दुबईला दुबईला 50,000 रुपये तोळाय. 50,000 रुपये तोळा? हा. हा ह्याला म्हणजे आपल्या भारतामध्ये रावा 25,000 रुपये एक्स्ट्रा घेतात. मी 7 तोळे केला अक्का 7 तोळे केले? दाजी. हा आणि तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल हा तर पैसे माका द्या. मी तिकून घेऊन येईल अक्का. हा बर का पेनू म्हणते ते बरोबर आहे. अहो आपण आता हा पोहे हार घेतला. हो. हा किती महाग पडला पाहिलं ना? लय हा? महाग आहे. 1.5 लाखाला बसला बाबा. कोणचा? हा हा हो लय स्वस्त आहे तिकडं. मी तुला काय म्हणते ऐक का आता मला ते चप्पल हार करायचं आहे ना. हो तुम्ही म्हणले होते ना करू. नाही करणार आहे की? हा हो मग ते चप्पल हाराचे याच्याकच पैसे देऊन टाका वाटलं तर. नाही देऊ. चालेल मी तिकून घेऊन येईल. हा का? हो मी काय म्हणतोय बोला ना. मग चप्पल हार घ्यायचा आहे. हा कितीपर्यंत बसेल तिथं? अहो पण मग तुम्हाला किती तोळ्याचा घ्यायचा आहे? शांते हा किती तोळ्याचा घ्यायचा का? या बाय आता या बाई हे 2 तोळ्याचं आहे ना. हा. मला आता चांगला 5-6 तोळ्याचा चप्पल हार करा बाई. 6 तोळ्याचा. 6. हा मग तुम्हाला 3 लाख रुपये लागते. 3 लाख फक्त? हा 3. हा इला म्हणजे शांते हा इथं आपल्याला 4.5 लाख रुपयाला बसतो. पहा बरं
म्हणजे 50,000 तोळा आहे ना. तिकडं 50,000 रुपये हो. तोळा इथं 75,000 रुपये तोळा. म्हणजे किती फरक पडतो पा बरं. हो. हा, तेवढेच आपले 1-2 लाख रुपये वाचतील ना. नाही तुझं म्हणणं खरं आहे, आणि मग वाचतील आपले पैसे. पा बा असं आहे. आणि जर कमी पडले बर तर बहिणीमुळं मी टाकीतो बस. पाहिलं का, गुरुभाऊ ये गुरुभाऊ. मोकळ्या मनाचा आहे. सख्या भावापेक्षा जास्त आहे तुम्हाला. हा का, हा, तुझा भाऊ लय दिलदार आहे का. अहो तो खरंच लय मोकळ्या मनाचा आहे तो. काय नाही पण शांत आहे. हा, मला एक सांग, तुझा भाऊ म्हणतो मी 7 तोळ्याचं दागिने केलं त्याला. हा, हा याच्या गळ्यात काहीच मला दिसणं झालंय. अहो दाजी असं म्हणत्या तुम्ही. हा आम्हाला आहे ना तिडून सुट्ट्या लागल्या का आम्ही इमानानं येतो ना. इमानानं. हा आणि तिड आहे ना ते बिल जर नसलं हा तर ते आमचं सोनं नाणं जप्त करीत्या. असं आहे का. हो म्हणून आम्ही ते तिकडं ठेवलं. मग तुम्हाला ते सोनं खरेदी केलं आपण त्याला बिल देत नाहीत का. देत्या मग पण आम्ही संघ नाही आणती. एवढं संघ ठेवायचं. हा आता समजा आपण तिकून येणार आहे कुठं मुंबईला उतरणार आहे मुंबईला उतरणार. बरोबर. हा तिडे काय नुसतं कोणाचं काय भरोसा अंगावर पाहिले हो. ते पण खरं आहे. हा, मग बरं झालं नाही घालून आला बाबा. हा. एक तर कसं आहे, लोक चांगली राहिले नाही, हा. सांभाळून ठेवलंय ना तिकडं. हा व्यवस्थित काय हा मग तेच ना. एक तर चोर चिरटे किती सुटले माहितीये ना. नाही नाही, अशी आणि मग? पेटी छोटी हा ना. आहे व्यवस्थित कुलूप लावून आला का पेटीला. सगळं ओके. हा, एवढी नको काळजी करू, नाही तुझ्या भावाचं कोण नरड कापून नेत. हो सांग रे अक्का सांग. जाऊ दे, तोय दाजीला तशी सवय बाबा. हा अच्छा पायी पार वाटुलं झालं का ग. नाही नाही, तशी ते चांगले मग म्हणा. पा तुमच्या दोघांचा विचार. हा. मी येताना मग आता जाणार आहे ना हा. 29ला. मग येताना जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला फोन करील घेऊन येईल. हा, घेऊन ये मग. चपला करायचा असेल तर पैसे द्या. नाही देऊ पैसे देऊ. मी काय म्हणते, बरं हो जा आता तुम्ही गावात आणि 1 किलो घेऊन या मटण. बरं आता मग मी तर मसाला बिसाला काढीते, मस्त पीठ बीठ मळीते. नाही बरं झालं बोललीस पाडदेशन. हा. माझ्या पण लक्षात आलं. हा उद्या एक तर तायडीला भेटायला जायचंय आपल्याला. हा ना मग. पैसे नाहीत, तसं येता येता ATM मधनं पैसे पण काढून येतो मी. हा हा, बरं येऊ का मग मी. 30-40 हजार रुपये काढा बरं का. हा आणतो, जास्त कमी आणतो. हा, थोडेफार याला देऊन टाकू. आताच द्यायचे का. हा मग तिकून येता नाही परत दुसरा टाइम आला का तो चप्पल हार घेऊनच येईल मग. बरं जाऊ दे, मग एक काम करतो. 2.5 लाख रुपये काढून आणतो, 50,000 रुपये आपण ठेवू हा. आणि 2 लाख रुपये यांच्याकडे देऊ. बरं बरं. आणि एक काम करा. काय आता? याला बी ना एवढ्या दिवसाने आलाय, गाव दाखवून आणा आपलं. होय हा येऊ काय. चला. चला मग पाहतो तुमचं गाव कसं हा, काय. ये हा, फिरून. बघा आमचं गाव कसं आहे. चला चला. या मग असं. लवकर या बर का. हो 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 हा, चल बाय. आता ना हे गेले मटण आणायला. आता मस्त मसाला काढून ठेवी ते. त्याला पिनूला हातची भाजी लय आवडती मटणाची, आणि मस्त स्वयंपाक बनविते आता, कारण उद्या त्याला जायचं आहे. राजी काय तुमच्याकडे लय मच्छर आहे हो. म्हणजे काम करा ना, काय अंगावर पांघरून घ्या मस्त पैकी, मच्छर चावत नाहीत. अहो आम्हाला फॅन खाली झोपायची सवय. हे कसं आहे, आमचं खेडेगाव आहे, आम्हाला आहे ना हवेशीर बरं वाटतं. काच या गावचा डास आहे निळे ती झोंबा त्या गाडची. तुम्ही एक काम करा, झोपा. मला तर लय झोप आली. काय झोप आली. नवीन ठिकाणी झोप येत नाही त्याच्यात. नाही मला नका अंगाव देऊ, नाही का. मला लय गरम होतं. बर झोपा मग. तुम्ही घ्या अंगाव. हा बरं झोपू का मग. हा झोप झोप. आय, 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 ग. झोपलं बघ का पाहुणं आता. कोणी नाही दिसत बर का आता. ते सून झोपले. ती अंगही नाही कोणी. थांब मी घरात जातो, पहिले घरातलं काम करून येतो.
का आता ताई झोपेली जाऊ दे, पण मग ताईला कळणार नाही ना. नाही काय झालं, दाजींनी मागा पैसे आणले होते, ते खिशात होते, ते काढून घेतो ना. आई बर का. अरे वा, पैशाचं काम झालं. बाई. बियावच नाही राहिलं आता, लागल तेवढं. झाली जीवाची निश्चितीच झाली आता, काय टेन्शन नाही. चाल. तिनं कुठं गेलं बाई? हे तर झोपेले का हो? मी काय म्हणते, उठा ना आता. पार किती वाजले? 8:30 वाजले. थांब ना जरा झोपू दे. अरे हा कुठे गेला पिनू? इथं तर झोपलेलं पाहुणा कुठे गेला तो? असेल इथं कुठं तरी गेला असेल गेला बाथरूमला. असेल. हा, बाथरूमला गेला असेल. झाली का झोप तुमची? शांते, हा, गळ्यातलं कुठं आहे तुझं? काय गळ्यातलं हे पाय, मंगळसूत्रच आहे. अगं ते पोहे हार कुठं आहे? हा ना, काय हो? होय हरण ते हे पोत मोठी कुठं आहे? कुठं म्हणजे मी गळ्यातच होता. गळ्यात होता? हा, बाई काय करावं आता? मी तर कधी झोपताना काढून ठेवीत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. हा. काय हो? हो, तुमच्या गळ्यातली चेन कुठे? शांते, अगं मोबाईल. मोबाईल? शांत, हा अगं चैन कुठं जाऊ दे खड्ड्यात, पण ती मोबाईल कुठे गेला माझा? बाई, हे देवा. बाई आता काय तमाशा झाला? हा, हा मोबाईल आहे बी. शांत, अहो ते मोबाईल जाऊ दे, पण मा पुतीचं काय बाई? पोय हार अहो आता केला होता तो. अगं सगळं खड्ड्यात जाऊ दे. ते 2.5 लाख रुपये काढून आणलेलं खिशात होतं, ती कुठं आहेत? कुठं आहे म्हणजे आता मला काय माहित? खिशात नाही ना, इथं काय बघ, आहे का काय? तरी तुम्हाला म्हणत होते काही रानची वस्ती आहे, बाहेर झोपू नका हो पाहुण्याला घेऊन, तर तुम्ही मला म्हणता घरातले गरम हो राहिले आणि बसले. त्या मा भावाला इडे घेतलं, त्याला बिचारायला थंडी वाजली असेल, पार गेला तिकडं कुठं मग बाथरूमला तो आता. आणि ते पैशाचा राग माझ्यावर काढून राहिले का तुम्ही? तू माझं डोकं नका फिरू बरं का. काय खुशाल म्हणते रांच्या वस्तीत झोपलंय आणि पाहुण्याला घेऊन बाहेर झोपलंय. आणि मग अगं कधी काय गेलंय का? मोबाईल रातभर बाहेर पडला तरी जात नाही घरातनं. मग कुठे गेला आता मोबाईल? हा, इकडे एक तर चोर चिरटे सुटेले, तुम्हाला माहिती आहे ना. चोर सुटलेत ना, आपल्या घरी कधी येत नाही चोर. हा, आता तुम्हाला सांगते, परवाच्या दिवशी त्या हौशीच्या घरात चोर शिरले होते, माहिती आहे तुम्हाला? चोर नव्हतं शिरलं. मग हा, तिनंच लपून ठेवलं होतं सगळं घरात आणि बोंब केली बळणच. तिचं तुम्हाला सांगते 5 तोळ्याची तिची पोत चोरीला गेली. हा, का गेली नाही तुला म्हणताय ना. देवा देवा परमेश्वरा, मग काय आपल्या घरात का काय एखाद्या चोरांनी त्याला टाकला का काय? हा? शांते, काय डोक्याला ताण झाला आता. मला तर आता असं वाटायला लागलं, पाहुणा म्हणून आला आणि कार्यक्रमच करून गेला. काय? हो, कोण पाहुणा म्हणून आला? तुझा गुरु भाव आणि कोण? हो, मा भाव काय आळजाय नका घेऊ. या तो एवढा तुमचा सुतळीचा तोडा पाडला तरी तो हात नाही लावणार. होय, हा थांब मी बाथरूम मध्ये बघून आलो. थांब. हा, काय करावं आता? हं? हे माणूस अवस्था आपलं 2 लाख रुपये काढून आणले होते बँकेतून, ते गेले. बाई काय करू आता? हा, पुढं पाहू. एक तर म्हणले होते यांना बाहेर झोपू नका ना, आता मावता आणतो. होय, अगं बाथरूमला गेला म्हणते, तर बाथरूम मध्ये पण नाही. ते बाथरूमचा दरवाजा उघडा पडलाय. बाथरूम मध्ये नाही? हा. बाई, कुठं गेला मग? शांते, हा, त्यांनीच कार्यक्रम केला. कोणी? मा भावानी? हा, हो, काही नका बोलू, माझा विश्वास नाही बसत बाई. हा, तू एक काम कर, सगळं खड्ड्यात जाऊ दे. तो लांब कुठे गेला नसेल, आपण आहे ना असाच त्याचा शोध घेऊ. चल. नाही नाही, तो इडच असेल, त्याला एक तर करमत नाही म्हणून गेला असेल इडं कुठं. आता अजून करमत नाही म्हणून नको ना ते बघ. म्हणजे तुम्ही ते राग माव काढून राहिले का आता? अगं काय कमी आहे वय? 2.5 लाख रुपये गेले, माझी चैन गेली, मोबाईल गेला, तुझ्या गळ्यातलं गेलं. 5-6 लाखाला गंडा लागला मला. बाई, मला तर तोंड जोडायला माणूस नाही राहिला आता. तू चल लवकर. हा? चल माझ्यासोबत. किती हावसाने केलं होते एवढे डागडागिने. हा, आता आहे ना पैसे मोजितो
पहिली 1 2 4 ये 2.5 लाख आहे. हा हा झालं कामच झालं. ये 2.5. चाईन असेल 15,000ची चाईन आहे. अरे वा गांडा घालायचा तर असाच घालायचा. मग अजून हा पोय हार. वा 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 काय भारी संधी गावली मस्त. का हो दाजी? बघ तुझा गुरु भाव बघितलं का पैसे दागिने. का रे हा ए काळ तोंड्या काय झालं? हा हे काय हा कुठं चालला तू हे घेऊन? हा? हे घेऊन का चाललोय? ती चेन बघ. हा ना पाहिली ना. काय म्हणतो? मोबाईल कुठे आहे मोबाईल? मोबाईल आहे ना. कळलं का? थांबा तुम्ही थांबा आता 2 मिनिटं. मला पहिले दागिने घालून घेऊ द्या. हा मग त्याला दाखवते आता मी. नाही बघ हा बघ आता तूच बघ. दे दाजींचा मोबाईल दे. घ्या ही तुमची चाईन पैसे. हा ना आणि तू उठ तू 2 मिनिटं. आता कुठे? माक काय आहे? हा कुठे काय? बर बर का अक्का हा रात्री ना हा तुझ्या घरात चोर शिरले होते. हा ना 2 जण होते. बर हा एकाच्या हातात पिशवी होती. हा ते असे ना असे घेऊन पळाले बर का. हा. एक जोरात पळून गेला पुढं. हा पण मला जाग आली. हा. मी त्याच्या मागे जावं तुमच्या वाट्यावरून उडी खाली हा तर त्यांनी ती पिशवी ना अशी पळता पळता अशी फेकली. हा ना हा मग मी ती इड आलो आणि मग ती पिशवी उचलली आणि या दगडावर बसलो. याच्यात काय काय मग ते पाहिलं. हा ना हा आणि तू जेव्हा चोर शिरले तेव्हा तू पळाला त्यांच्या माग तेव्हा तुझी दाजी काही झोपेल होते का? दाजी तर मोकार ना गोरायचे. हो हो हा ना मग आणि तेव्हाच तो कार्यक्रम केला बरोबर आहे ना? मी नाही केला. रुबाव म्हणून आला काय आणि आता? कार्यक्रम करून गेला आहे ना? नाही रे अक्का हा, कोणाच्या अरे. शपथी घ्यायला. किती विश्वास ठेवला तो सख्या भावापेक्षा जास्त तो विश्वास ठेवला आणि रातभर तुला मटण खाऊ घातलं. नवऱ्याला म्हणले 1 किलो मटण घेऊन या. हा ए काळ तोंड्या आणि तू आमच्या कुत्र्यावाणी वर्तंगडी करून मुतायला आला काय? ए, हा? दाजी, आमच्या डागडागिनी घेऊन चालला तू? अक्का आळ घ्यायला लागली हो. नाही पण मला एक सांग. चोर पळता पळता पिशवी इथं टाकून दिली का हा. चोराने? त्याच्यात काय असं 5-50 किलोचा बोजा होता होय त्या पिशवीला? नाही ना पण चोर दादाची ताकद मात होती ना. होय. हा तू एक काम कर आता. चोर धरून दिल्याबद्दल आहे ना हम्म. तुला पोलीस स्टेशनला बक्षीस द्यायला लावतो. आणि का हो? हा चोरांनी यांच्या खिशातून पैसे काढले. तू जागी होता ना मग तवाच का नाही तो चोर पकडून दिला? हा इकडे थोबाड घेऊन आला डागडागिने मोजायला आणि घरी घेऊन चालला तर काय दागिने ना रे? जाऊ दे तुम्हाला विश्वासच नाही त्या गोष्टीत. मी काय करणार आहे हो? हं? नाही मी तर पहिलेच बोललो होतो शांतीला. मीच घाबरून गेलो तुम्हाला आता काय सांगू. बाय, चोर बाय, करणारा बाय. दुसरा चोरी करणारा दुसरा आणि धरला तिसरा. आजपासून मला गुरु भाऊही नको आणि सक्का भाऊही नको रे बाबा. तो वरचा आता विश्वास उडाला. तू पहिला ढळ आता पहिला ढळ धड कशाला? हा? त्याला पोलीस स्टेशनला ताब्यात देऊ. आणि जर परत माझ्या दाराची पायरी चढला ना तर पाय तो एक तंगडे तोडून हातात दिला आता. नाही त्याला पायरी तर दरवाजाची सोड. ते येऊ शकत नाही असं करू आता आपण. हा पोलीस स्टेशनला याला नेऊन नाही, ताब्यात नाही, देऊ. हो. नाही हो, चल आता. तुमचं दिलंय ना सगळं. नाही दिलं तर काय झालं पोलीस सांग स्टेशनला? खरं सांग. तोच चोरले ना हो मीच चोरले. बाय बाय जाऊ दे. बाय 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 नका चोर बघ आता तू. पोलिसांत पोहोच नका नेऊ. अरे तो मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. हा जाऊ काय दे. म्हणाला आता मानावरा म्हणशील गुरुभाव आला न, कार्यक्रम करून गेला म्हणशील. हा जाऊ दे झालं ते झालं. माय ना कापूर चाललं मी जातो. जाऊ नको. चल पोलीस स्टेशनला. नाही हो सांग. नाही तू आता कबूल झालाय ना. हा. तुला असं नाही तुला आता आदलच घडवाय पाहिजे. तू पहिला चाल पोलीस स्टेशनला. बरं का शांते? हा हा आहे ना आयुष्यात परत चोरी करणार नाही असा याचा पूर्ण बंदोबस्त करतो बघ. पोलीस स्टेशन मध्ये नेतो. पोलिसांना सगळं क्लिअर सांगतो आणि ह्याला आहे ना टायर मध्ये घालून आणि बर्फाच्या लादीव झोपून मारायला लावतो याला. नाही तो आहे ना त्याच लायकीचा आहे. याला अशीच आदल घडवाय पाहिजे आता. हा चल बाबा तू. असं नका करू. तू पहिला ढळा. चल पोलीस स्टेशनला. अहो पळाला ना. जाऊ दे शांते जाऊ दे. कशाला पळते तू आता? अहो धरा ना त्याला द्या ना त्याच्यावर पोलीस कंप्लेंट. हा
जाऊ दे पळून गेला तो. आणि तो काय सापडायचा आहे आता आपल्याला. पण लय म्हणत होती तू तोरत काल मला. हा माझा गुरु भाव आहे दुबईला राहत. हा वरनं काय आम्हीच दाखवलं 50,000 रुपये तोळा आहे म्हणे दुबईला. बाई बरं झालं ते चप्पल हार कराय पैसे देणार होते मेल्याकडं. बरं झालं ते पैसे दिले नाही, नाही तर तोंडात मारायला कुणी राहिलं नसतं. मग ते पण पैसे काढूनच घेतलेले खिशातलं. हा ना बाई. हा काय ठेवलं होतं अक्का तर मला मोकळाच केला होता त्याने. मला असं वाटलं नव्हतं तो असा करील म्हणून. हा शांत आता इथनं पुढे एक ताकीद देतो तुला मी. हा बरं का तुझा गुरु भाव असू नाही तर तुझा चुलत भाव असू तो मावस भाव असू हा ही एकमेव तुझा तो बारका भाव आहे ना सक्का हा. त्याला सोडला तर तुझा कुठलाच भाव माझ्या दारात नाही पाहिजे. नाही नाही आजपासून आहे ना कोणालाच बोलावणार नाही बाई बस. हा असा भाव असतो का. नाही हो नाही मी लय चुकले हो. आजपासून गुरुभाव नाही करणार बाई मी. हायला हा? सापाला दूध पाजलं ना शांत हा तर ना. तो साप इमान राखतो आपलं. खरंच बरोबर आहे. आणि हा तुझा गुरुभाव हा मटण चारलं मस्तपैकी गावात फिरवलं. गावात फिरायला गेला तेव्हा मला म्हणतो दाजी चायनीज चारला मला. हा ना हा चायनीज चारलं त्याला. काय बाई बामटा मेला. हा म्हणजे त्याने आपल्या याचा मजबुरीचा फायदा घेतला. त्याला असं वाटलं दाजी चांगले स्वभावानी डागडागिनीच्या गळ्यामध्ये. मला आधीच म्हणत होता तो आता लय चांगलं झालं तू एवढी शेतीवाडी आहे तुझं आमकं आहे तमकं आहे. मी येडीने दिलं ना सांगून. हा मग बरोबर मुक्कामी राहिला आणि त्याने बरोबर डाव साधला. हा मला जर तायडीक जायचं नसतं ना हा तर त्याला बरोबर आज इंगा दाखवलं असतं. ती पिशवी घे आपली. मरू दे जाऊ दे आता एक करा भेटले ना आपले डागडागिने. हा पण त्याला आहे ना आता त्याचा विषय सोडून द्यायचा. त्याला दारात नाही उभं करायचं परत आता. आणि त्याला काही कोणालाच उभं नाही करायचं बाई. हा ती पिशवी घे आपली. आणि आता एक काम कर घरी पडदेशील चल हा उरकून घे लवकर. हा हे सरळ आपलं नाशिकला जाऊ हा हा तायडीचं दवाखान्यात काय चाललंय ते बघू चल. हा चला पटा पटा पटा.